नमस्कार. मी श्रद्धा मुखेडकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक तर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातलं विधेयक मंजूर झालं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली असून भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला मान्यता दिली आहे. या योजनेतून अपघातात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. 90च्या दशकात खोटे उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. माजी काँग्रेस नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी.वाय. पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि इतर मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पाटील यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार होतील. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 210 अंकांची घसरण झाली आणि तो 78,429 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 159 अंकांची घसरण नोंदवत 24,615 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.